आता घर बसल्या भरा तुमचा ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न या 8 सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। त्यांची ही प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे महत्त्वाचे असते आणि हे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आपल्याला अनेक CA लोकांकडे किंवा ऑनलाईनची कामे करणाऱ्या लोकांकडे जावं लागते। परंतु आता तुमच्यासाठी अतिशय अशी सोपी ट्रिक मी घेऊन आलोय, ती अशी की घर बसल्याच तुम्हाला हा इन्कम टॅक्स म्हणजेच ITR भरता येईल। त्यासाठी तुम्हाला या 8 सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि या 8 सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही टॅक्स फ्री होऊ शकता। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत, त्यामुळेच जाताना या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। तर बघूया की घर बसल्या तुमचा ITR तुम्हाला कसा काय भरता येईल। तर देशातील कोट्यावधी करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरणे किंवा फाईल करणे सुरू झाले आहे। जर तुम्ही तुमचा प्राप्तिकर परतावा भरण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने तुमचा ITR ऑनलाईन भरू शकता। आज आपण तुम्हाला ITR ऑनलाईन भरण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत। हे टप्पे फॉलो करून तुम्ही तुमचा रिटर्न सहजपणे दाखल करू शकाल। मग आता ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? तर तुमचा आयकर रिटर्न भरण्यापूर्वी तुमच्याकडे खालील महत्त्वाची कागदपत्रे ही तयार असावीत। यामध्ये पहिला आहे फॉर्म नंबर 16। हा नोकरदारांसाठी कंपनीकडून किंवा तुमच्या डिपार्टमेंटकडून मिळणारा फॉर्म असतो। त्यानंतर आहे फॉर्म 26AS। हा तुमच्या पॅनवर कापलेल्या कराचा तपशील असतो। त्यानंतर आहे वार्षिक माहिती विवरण, ज्याला तुम्ही ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच AIS म्हणता। तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची एक एकत्रित माहिती असते। कर माहिती विवरण, ज्याला आपण म्हणतो टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी, ज्याला आपण TIS म्हणतो, हा AIS चा सारांश असतो। त्यानंतर असते बँक विवरण म्हणजेच बँक स्टेटमेंट, बँक खात्याची स्टेटमेंट। एक असते व्याज प्रमाणपत्र, ज्याला आपण इंटरेस्ट सर्टिफिकेट म्हणतो। जर तुमचे बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिट असेल तर त्याच्यावरील हे व्याजाचे प्रमाणपत्र असते। ही कागदपत्रे तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि आतापर्यंत किती कर कापला गेला आहे हे तपासण्यास मदत करतात। कागदपत्रे तयार झाल्यावर योग्य ITR फॉर्म निवडणे ही पुढील पायरी आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विविध करदात्यांसाठी 7 ITR फॉर्म म्हणजेच ITR 1 ते ITR 7 असे उपलब्ध आहेत। तुमच्या उत्पन्न स्रोतानुसार म्हणजे सोर्सनुसार योग्य फॉर्म तुम्हाला हा निवडावा लागतो। यामध्ये तुमचा आयकर रिटर्न ITR तुम्ही स्वतः कसा भरायचा, तर यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या 8 सोप्या पायऱ्या फॉलो करायच्या आहेत। पायरी 1, यामध्ये काय करायचं, तुम्हाला आयकर वेबसाईटवर लॉग इन करा। सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे जी वेबसाईट आहे incometax.gov.in यावर तुम्हाला जायचं आहे। त्यामध्ये वेबसाईटवर लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा पॅन नंबर युजर ID म्हणून तुम्ही टाकायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि पुन्हा कंटिन्यूवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे। त्यानंतरची पायरी आहे दुसरी, त्यामध्ये तुम्हाला फाईल इन्कम टॅक्स रिटर्न टॅबवर जायचं आहे। आता लॉग इन झाल्यावर स्क्रीनवरील ई फाईल या टॅबवर तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि फाईल इन्कम टॅक्स रिटर्न याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पायरी 3 कोणती असणार आहे, योग्य मूल्यांकन वर्ष आणि फायलिंग मोड तुम्हाला निवडायचा आहे।
तुमच्यासाठी योग्य असलेले मूल्यांकन वर्ष म्हणजेच ज्याला आपण असेसमेंट इयर म्हणतो ती तुम्हाला निवडायचं आहे. जसं उदाहरणार्थ आता तुम्हाला करायचं असेल तर ते असेल 2025-26. फायलिंगसाठी ऑनलाईन हा मोड तुम्हाला वापरायचा आहे. मूळ रिटर्न म्हणजेच ओरिजिनल रिटर्न तुम्हाला भरायचा आहे की सुधारित रिटर्न रिवाइज रिटर्न भरायचा आहे तो प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. आता बहुतेक लोकांसाठी हा मूळ रिटर्न असतो. त्यानंतरची पायरी 4 आहे. त्याच्यामध्ये तुमची स्थिती म्हणजे तुमचा स्टेटस तुम्हाला निवडायचा असतो. यामध्ये तुमची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल HUF याला आपण हिंदू अविभक्त कुटुंब किंवा इतर यापैकी तुमची लागू फायलिंग स्थिती तुम्हाला निवडायची असते. बहुतेक नोकरदार आणि सामान्य करदात्यांसाठी वैयक्तिक म्हणजेच इंडिव्हिज्युअल हा पर्याय असतो. हा पर्याय निवडून सुरू ठेवा या किंवा कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला काय करायचं असते, क्लिक करायचं असते. त्यानंतरची पायरी आहे 5वी, योग्य ITR प्रकार निवडा. आता तुम्हाला कोणता ITR फॉर्म किंवा ITR टाईप भरायचा आहे तो निवडायचा आहे. हा फॉर्म तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर आधारित असतो. ITR 1 हा सहज असतो. कोणता तर पगारदार व्यक्ती, पेन्शनधारक, घर भाडे किंवा इतर स्रोतातून जसं बँकेचं व्याज या तो स्रोतातून मिळालेल्या उत्पन्न असलेल्यांसाठी हा फॉर्म असतो. ITR 2 ITR 1 साठी पात्र नसलेल्या जसे भांडवली नफा असलेल्या व्यक्तींसाठी हा फॉर्म असतो. त्यानंतर असतो ITR 3 व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी हा ITR 3 फॉर्म असतो. त्यानंतर आहे ITR 4 तर सुगम छोटे व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न असलेल्यांसाठी अनुमानित उत्पन्नावर कर भरणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी हा ITR 4 असतो. तुम्हाला कोणता फॉर्म लागू आहे हे जाणून घेण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवरील हेल्प मी चूज या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर आहे पायरी 6. याच्यामध्ये ITR दाखल करण्याचे कारण तुम्हाला निवडायचं असते. तर तुमचे रिटर्न दाखल करण्याचे कारण पायरी दर पायरी तुम्हाला सांगायचं असते. जसं करपात्र उत्पन्न सूट मर्यादेपेक्षा जास्त असते म्हणजेच टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट किंवा तुम्ही काही विशिष्ट निकष पूर्ण करत असाल तर ते तुम्हाला यामध्ये निवडायचे असतात. आणि शेवटची पायरी आहे पायरी 7 पूर्वी भरलेल्या प्री फाईल तपशिलांची तुम्हाला पडताळणी करायची असते. तुमचा पॅन, आधार, नाव, संपर्क तपशील आणि बँक खात्याचा तपशील यासारखी आधीच जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला तपासायची असते. तुमचे उत्पन्न म्हणजेच सॅलरी, इंटरेस्ट, मिळालेल्या सूट, एक्झेम्पशन्स आणि वजावटीचे म्हणजेच डिडक्शन्सचे तपशील जसं कलम 880C अंतर्गत केलेली गुंतवणूक काळजीपूर्वक हे तपासायचं असते. हे तपशील फॉर्म 16 AIS TIS मधून तुम्हाला पडताळून पाहायचं असते आणि सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर तुम्हाला सबमिट करायचं असते. तर पायरी 8वी सुद्धा एक दिलेली आहे की ITR ची ई पडताळणी म्हणजेच ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. ही शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. रिटर्न सबमिट केल्यावर त्याची ई पडताळणी 30 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. तुम्ही आधार OTP बँक खात्याद्वारे म्हणजेच EVC नेट बँकिंग वापरून याची ई पडताळणी करू शकता. तर पायरी पर्याय म्हणून तुम्ही ITR ची एक भौतिक प्रत ज्याला आपण म्हणतो साइंड हार्ड कॉपी काढून CPC बेंगळुरू येथे पोस्टाने सुद्धा पाठवून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही CA मदतीशिवाय तुमचा आयकर रिटर्न घर बसल्या ऑनलाईन दाखल करू शकता. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये ITR फाईल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी घर बसल्या कसा ITR फाईल केला जाऊ शकतो याबद्दलची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो होतो. नक्कीच हा व्हिडिओ सर्व ITR भरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असेल आणि फायदेशीर ठरेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे जाताना या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका अशी एक विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.